बीडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा संपन्न। कार्यक्रमाच्या बॅनरवर आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचा फोटो नसल्याचं समोर दोन्ही नेत्यांचे फोटो लावण्याचे सुनील तटकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। न्याय मिळत नाही तोवर लढत राहणार। रुग्णालयात उपचार घेताना माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला। महिनाभरात आरोपीला अटक करा। महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। 24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील विविध धबधबे प्रवाहित। भावली धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी। पर्यटकांनी लुटला नृत्याचा आनंद। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात 30% पाणीसाठा। अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली। रत्नागिरीत पावसामुळे धबधबे प्रवाहित। रत्नागिरीतला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी। पेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण। चाळीसगाव तालुक्यातील धरणांमध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक। दमदार पावसाची प्रतीक्षा। मन्नाड धरणात केवळ 12% पाणीसाठा। गेल्या 20 दिवसांपासून पावसाची दडी। धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जलप्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पात 50%पेक्षा कमी जलसाठा। लघु प्रकल्पांमध्ये 29% जलसाठा। जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता। जळगावमधील तोंडापूर मध्यम प्रकल्पात 20% पाणीसाठा। प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर तोंडापूर परिसरात पाणी टंचाईची शक्यता। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील साकोळ भागात हरणांच्या कळपाकडून पिकाचं मोठं नुकसान। पिकं फस्त करून टाकत असल्याने शेतकरी त्रस्त। हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी। चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी 100 वृक्षांची कत्तल। जुन्या इमारतीजवळ 2 एकर जागा शिल्लक असतानाही नवीन ठिकाणी वृक्षांची कत्तल करून इमारत बांधण्याचा प्रशासनाचा घाट। परभणीच्या धारोड शिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस। वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस। नांदेडमध्ये 20 दिवसांपासून पावसाची दांडी। सोयाबीनचं पीक सुकण्यास सुरुवात। खरीपाची पिकं धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत। परभणीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। शेतकरी अडचणीत। खरीप पिकांना पावसाची प्रतीक्षा। हिंगोली जिल्ह्यात मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पाऊस न झाल्यास पिकांवर नांगर फिरवावा लागणार असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। पंढरपूरला गेलेली संत मुक्ताईची पालखी 29 जुलैला मुक्ताईनगरमध्ये येणार। 30 जुलैला निघणार भव्य मिरवणूक। परतवारीच्या आगमनानिमित्त भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचं आयोजन। संत सावतामाळींच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचा आरणकडे प्रस्थान। पंढरपूर ते आरण पायी पालखी सोहळा। आमदार अभिजित पाटील पालखी सोहळ्यात सहभागी। विरारमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड। घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरल्याचा प्रकार। चंद्रपूर जिल्ह्यातील शेगावात मुलाने केली जन्मदात्या वडिलांची हत्या। कुऱ्हाडीने वडिलांची हत्या करणाऱ्या 35 वर्षीय अभय दातारकर याला अटक। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अपडेट। जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींवर ही मकोका अंतर्गत कारवाई होणार। 15 ऑगस्ट आधी सर्व आरोपींना अटक करा। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं पोलिसांना अल्टिमेटम। पुण्याच्या आळेफाटामध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद। 5 जणांना अटक। पुण्यात प्रॉपर्टीसाठी भावानं बहिणीला इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचा प्रकार। भाऊ धर्मेंद्र रॉयसह 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल। रक्त तपासणीच्या नावाखाली भावानं बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं। पुण्यात ज्योतिषाकडून तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न। मंत्र देण्याच्या नावाखाली तरुणीला एकांतात बोलवून ज्योतिषाकडून विनयभंग। रायगडच्या कर्जत परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना। 55 वर्षीय सावत्र बापाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। आरोपी जितेंद्र चोपडेला पोलिसांकडून अटक।